महाराज म्हटले दररोज बाबांचे कीर्तन असतात, प्रवचन असतात, हरिपाठ असतो, त्या ठिकाणी भजन असतात. रोज रोजी खाऊन 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 आपली जीवेला कंटाळा आलाय. मग आज आमचा हिरव्या मुलीचा ठेचा बनवायचा. काय बनवायचा? हिरव्या तिखट मिरच्यांचा ठेचा बनवायचा. मग त्या माऊलीनं हिरव्या असा मुठभर हिरव्या तिखट मिरच्या घेतल्या त्यांच्या तव्यावर भाजी देणार. पण शेवटाने टाकले नाही, फक्त हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायचा. त्या हिरव्या तिखट असणाऱ्या मिरची बरोबर कस्तुराच्या ठिकाणी कोणाला टाकलं गेलं? त्या परवीत भरलेल्या मिठाला पर्याय नाही. तिच्या सोबत नाही खाली बस. तर त्या ठिकाणी तिच्या तुम्हाला काय आहे? अपूर्ण नीट बस. मांडी घालून बस. मांडी घालून बस. तांब्या घेतला आणि त्याला हिरव्या तिखट मिरच्याचा रगडा बनवला. आणि रगडा बनवल्याच्या नंतर त्या तिखट हिरव्या असणाऱ्या मिरची बरोबर कुणाला रगडलं? त्या असणाऱ्या मिठाला. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत एवढाच आहे की खऱ्या अर्थानं जीवनामध्ये जर परिपूर्णता जरी आम्ही वाटत असेल, परिपूर्ण जीवन वाटत असेल, तर खऱ्या अर्थानं अगोदर जीवनाची अपूर्णता नष्ट झाली पाहिजे. आणि म्हणून योगारायांना एका साधकाची वेळ आली. साधकानं प्रश्न केला, बाबा रे अहो योगाराया, आम्ही तर आमच्या जीवनामध्ये एवढा कलाकाराचा परमार्थ करतो, एवढा खऱ्या अर्थानं वाऱ्या करतो, आचार्य कालची पंढरीची वारी किती वाऱ्या करतो, काय सांगावं तुम्हाला? आमच्या परमार्थाचं प्रेम अजून आम्हाला त्याच्यातलं फारसं काही कळत नाही. हे परिपूर्ण आम्हाला केव्हा होईल? हे निर्वाणाया अभंगाच्या पहिल्या व्हिडिओ काढायचा असतो इकडे प्रसाद. दे बारक्या जोड. सावकाश चल बारक्या. काय इच्छित होतं?
काय? हा हा.